नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण डिझाईनचा म्हणजे एकच डिझाईन पाठीमागच्या साईडला आणि बाहीला ॲडजस्ट करून फोरटक्सचा ब्लाऊज बघणार आहोत. बघा, मी ह्या अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे. पाठीमागच्या भागाला शिलाई मारून घ्यायची, कमरेच्या साईडला दाब टीप मारून घ्यायची, नंतर वरून एक टीप मारून घ्यायची आणि पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायची. मी ब्लाऊज पीसचा गळा कधीच कट करत नाही, फक्त अस्तरचाच गळा कट करून घेते, कारण की त्याच्यामुळं मला सोपं जातं. तुम्ही पण अशा पद्धतीनं करू शकतात. नंतर पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आणि अस्तर जोडून घ्यायचं. कस्टमरला लांब बाही नको होती, म्हणून मी आपलं डिझाईन वेस्ट जायला नको म्हणून त्याचा वापर अशा प्रकारे केला. आणि इथं बाहीला कपडा कमी पडतो, त्याच्यामुळं आपल्याला इथं कपडा अटॅच करायचा आहे. इथं मी मोजून घेतलंय किती कमी पडतोय कपडा तो, आणि आपल्याला दोन्ही साईडला कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि वरून दाब टीप देऊन घ्यायची आहे. आणि आता अस्तरच्या बाहीला पण कपडा कमी पडलेला आहे आपला. तो पण आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे इथं. याची कटिंगचा पण व्हिडिओ केला होता, पण तो माझ्याकडे चुकून डिलीट झाला. फोरटक्सचा कटिंगचा व्हिडिओ मी परत तुमच्याबरोबर कधीतरी शेअर करीन. इथं बघा, 1 इंचाचा खड्डा घ्यायचा आपल्याला पुढच्या साईडसाठी, आणि हे बाहीवरती अस्तर ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची. ह्याच्यानंतर दाब टीप आणि हे वरच्या साईडची टीप आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि उरलेला एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर ही आपली बाही तयार झाली. आता इथे मी क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत. क्रॉस पट्टीला पण टीप मारून वरून दाब टीप मारून घ्यायची. एक अस्तरची आणि एक ब्लाऊज पीसची अशा क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत मी अस्तरची आतल्या साईडनी. आणि इथे बघा, मी फोरटक्ससाठी टक्सचे मार्किंग करून घेत आहे 2-2 इंचावरती. हे आपल्याला 4 टक्सची अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हे मेन फॅब्रिकवरती ठेवून आपल्याला हे टक्स मारून घ्यायचे आहेत. हा ब्लाऊज खूप छान बसतो, प्रिन्सेस कटपेक्षा पण अगदी छान बसतो व्यवस्थित. आणि आपल्याला गळ्याला शिलाई मारून घेऊन उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे. आणि हे सरळ करून घ्यायचं आहे. नंतर इथं आपल्याला हुकपट्टी आणि हुकलूक पट्टी दोन्ही बनवायचे आहेत.
हे बघा, गळ्यामधल्या उरलेल्या अस्तरच्या कपड्यापासून मी या पट्ट्या काढणार आहे. इथे माझ्या या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही शोल्डर बरोबर मार्किंग करून जोडून घेतलेले आहेत आणि आपल्याला मोंड्याच्या भागापासून दोन्ही साईड बरोबर आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे. आणि पायपिंगसाठी मी इथं क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत. पायपिंगसाठी कधी पण क्रॉस पट्ट्याच काढायच्या, त्याच्यामुळं एकदम गोल आणि व्यवस्थित पायपिंग येतं. इथे आपल्याला पायपिंगसाठी काढलेली पट्टी खालच्या साईडला आणि ब्लाऊज वरच्या साईडला ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे. नंतर आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून असं व्यवस्थित एकदम पिळदार अशी पायपिंग येईल अशी आपल्याला वरून एक शिलाई द्यायची आहे. एकदम हळूहळू आपल्याला पायपिंगची शिलाई द्यायची आहे. एकदम बारीक अशी पायपिंग व्यवस्थित आली पाहिजे. त्यानंतर आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत. शोल्डरपासून कधी पण बाही जोडायला घ्यायची. आणि हे अशा पद्धतीनं आपली बाही जोडून झालेली आहे. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंगसाठी आधी सरळ बाजूने शिलाई मारायची. आणि उरलेला कपडा कट करून परत ब्लाऊज उलटा करून शिलाई मारायची. आणि मापाच्या ब्लाऊज प्रमाणे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.